अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नाथांच्या चरणी नमन वंदन. सर्व नाथ भक्तांना अलकादेश. मित्रांनो, आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ येत्या दिवाळीच्या पावन पर्वावरती वर्षभर ज्या गोष्टींसाठी आपण लढलो, प्रयत्न केले, मिळवण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला, सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, असे अनेक आध्यात्मिक विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आध्यात्मिक विषयात पूर्तता व्हावी म्हणून मी एक दिवाळीच्या रात्री करण्याचा प्रयोग सांगणार आहे. मी उतारा विधान कोणालाही सांगत नाही. मी कुठल्याही वस्तूला हात न लावता कार्य करण्याला विश्वास ठेवतो. त्यामुळे मी लिंबू, दोरी किंवा इतर जे विधान उपाय आहेत, उतारे आहेत, त्याच्या पासून दूर आहे. तर मित्रांनो, शब्द आहेत, शब्द चुकू शकतात. त्यामुळे जर एखादा चुकीचा शब्द असेल तर त्यावरती फार असा विचार करू नये. आपलं जीवन सेफ कसं करावं, आपल्या जीवनात सुखी कसं राहावं, ह्याकडे लक्ष द्यावं. कारण माझ्याकडं गुरु नसल्यामुळे कदाचित काय बोलावं याचं मला ज्ञान नसेल. ठीक आहे. तर येत्या दिवाळीला आपण वर्षभर केलेल्या घडामोडी प्राप्त झाल्या असतील किंवा काहींना झाल्या नसतील, पण ज्यांना प्राप्त झाल्या आहेत त्यांनी त्यांची ऊर्जा किंवा त्यांची क्षमता, बळ कसे वाढवावे, आणि ज्या लोकांना सिद्ध झाल्याच नाही त्या लोकांनी वर्षभराचे जे श्रम आहेत त्याचं फळ पुन्हा कसं मिळवायचं यावरती आज मी एक छोटासा प्रयोग तुमच्या समोर मांडणार आहे, की जो प्रयोग मी खूप लोकांवरती आजमावलेला आहे. हा फक्त अमावस्यालाच केला जातो. आता दिवाळीची अमावस्या आणि खूप मोठी प्रचंड अशी ऊर्जा या दिवशी असते. पूर्ण जग आनंदमय असतं, म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता नेमके करायचे काय आणि कसे यावरती चर्चा करूया. प्रत्येक साधकासाठी, प्रत्येक भगतासाठी जो शिष्य आहे ह्याच लोकांसाठी हा उपाय माध्यम आहे. सर्वसामान्य व्यक्तीसाठी, पीडित बाधित व्यक्तीसाठी हा उपाय नाही. यामध्ये ज्या साधकावरती निगेटिव्हिटी असेल, काही तंत्रक्रिया असेल किंवा कुठल्या शक्तीची नाराजगी असेल, पण तो गुरुदीक्षित आहे किंवा त्यानं दीक्षा घेतलेली आहे, तो शिष्य आहे, त्याही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, करायचे नेमके काय. आता ज्या व्यक्तींनी गुरुदीक्षा घेतलेली आहे, गेनमाळ केलेली आहे, त्या प्रत्येकाकडे ते गुरुमंत्र नक्कीच असणार. गुरु आहे म्हणजे गुरुमंत्र असणारच. त्याच गुरुमंत्राला ह्या दिवाळीच्या दिवशी मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही जप करून त्याचे एक छोटेसे अनुष्ठानच केल्यासारखे होणार आहे. ना कुठला संकल्प, ना कुठले तामझाम, ना कुठलाच काही प्रक्रिया. एकदम शुद्ध, सात्विक आणि स्वच्छतेने केला जाणारा उपाय आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे आहे ते आसन शुद्ध करून घ्यावे. गंगाजलाने शुद्ध केले तरी चालेल. महादेवाच्या अभिषेकाने अभिषेक करून जे जल गोमुखातून निघते ते गोमुखातले जल घेऊन आलात तरी पण अतिउत्तमच आहे. ह्या 2 जलाने आसन शुद्ध करून घ्यावे. त्यानंतर जी जपाची माळ आहे ती माळ पण तुम्ही नवनाथांच्या चरण जलाने, अभिषेक जलाने किंवा शिव अभिषेक जलाने शुद्ध केली तर अतिउत्तमच आहे. आता कोणाकडे नवीन माळ असेल किंवा कोणी म्हणाल मी नवीन माळ आणली तर मग शुद्ध करण्याची काय गरज. तरी पण मित्रांनो, त्या माळेला दुकानात
नको नको त्या व्यक्तींनी हात लावलेले असतात. प्रत्येक जणाचं कपडे, भगवे वस्त्र किंवा जटा वाढवून हिंडतो किंवा वाढवतो तो पुण्यवानच असतो किंवा त्याच्याकडे खूप ऊर्जा उपलब्धी असते, देव प्रसन्न असतो, असे होऊ शकत नाही. तसे जर असते तर अवघा महाराष्ट्र हा पिढ्यानं बाधेनं राजलेला गांजलेला नसता. विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, गुपित बोलण्यासारखं खूप आहे, पण त्याचे घेणं देणं नाही, म्हणून मीही बोलणार नाही. पण बोलेल. एक दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी साक्षात आणि समक्ष ह्या सर्व गोष्टी टक्कर देण्याची तयारी मी ठेवलेली आहे. असो, तो विषय दुसरा आहे. तर मित्रांनो, आसन शुद्ध करून घ्यायचे आहे. दिवाळीच्या अगोदरच 2-4 दिवस तुम्ही आसन शुद्ध करून घेतले, ते सुकवले, अतिउत्तम आहे. आता ह्या आसनावरती बसायचं, धारण करायचं आहे. आसनावरती पाय ठेवून चढणं किंवा पाय ठेवून उतरणं ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आसनावरती बसल्यानंतर, आसन धारण केल्यानंतर एक उपाय आहे, तो उपाय करायचा आहे. यासाठी काही वस्तू लागणार आहेत. मी आसनावरती जोर का दिला? कारण मित्रांनो, जी काही ऊर्जा येते किंवा जी काही ऊर्जा मिळते ती आसनातच विलीन असते. मी सिद्धी विद्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही, कारण सिद्धी आणि विद्या कोणालाही मिळत नाही, कोणीही मिळवू शकत नाही. त्यांचं येणं आणि जाणं हे त्यांच्याच अधीन आणि स्वाधीन आहे, त्यांच्याच हातामध्ये आहे. त्यांना ज्या व्यक्तीकडे हवं आहे तिथं जातात, ज्याच्याकडे नको आहे तिथून निघून जातात. त्यामुळे सिद्धी विद्याच्या लफड्यात तर पडूच नका. मी अशा कित्येक सिद्धी, कित्येक विद्या की ज्यांच्या सामर्थ्याने अनेक कार्य केलेले आहेत, अनेक कार्यात त्या मदतीला आलेल्या आहेत, पण त्या जाता येत असतात. त्या कायमस्वरूपी एका व्यक्तीकडे कधीही राहत नाही. त्यामुळे जनकल्याणा हेतू तुम्ही जे समोरच्याला शब्द द्याल, विश कराल, शुभ आशीर्वाद द्याल, ते फलीभूत होतील, फलद्रूप होतील. ह्या अनुषंगाने, ह्या विचाराने हा उपाय करा. तुम्ही तांत्रिक बना किंवा नका बनू हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही जोही शब्द कृपा आशीर्वादाचा द्याल तो पूर्ण व्हावा, एवढीच माझी किंवा हाच माझा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे तीळ असावेत. पिवळे तीळ, 5 ते 7 लवंग आणि भीमसेनी कापूर. आता 6 ते 7 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम जरी तुम्ही पिवळे तीळ घेतले, मुठीत बसेल ह्या आकाराचे तुम्हाला पिवळे तीळ दोन्ही हातात घ्यायचे आहे. पिवळे तीळ घेतल्यानंतर त्यामध्ये 5 ते 7 लवंग टाकायचे आहेत. 5 ते 7 लवंग, पिवळे तीळ हे उजव्या हातात मूठ बांधायचे आहे. एका हातामध्ये पुन्हा पिवळे तीळ, 5 ते 7 लवंग आणि भीमसेनी कापराचा एक तुकडा डाव्या हातामध्ये. अशा 2 पद्धतीने तुम्हाला 2 वस्तू दोन्ही हातात घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर मात्र एकाच हातात राहील, डाव्या हातात. घड्याळाच्या उलटे दिशेने उजवा हात तुमच्या अंगावरतून 7 वेळेस उतरवून हे तीळ जे उजव्या हातात आहे हे तुम्हाला 10 दिशेला फेकायचे आहेत. म्हणजे असं केल्यानंतर ते 8 दिशेला आणि वरती आणि खाली म्हणजे 10 दिशा, म्हणजे आकाशाकडे एकदा आणि पृथ्वीकडे, जमिनीकडे एकदा, म्हणजे 10 दिशा तुमच्या होऊन जातील. मित्रांनो, पुन्हा ह्या डाव्या हातातील घड्याळाच्या उलटे दिशेने फिरवून या पात्रामध्ये, जे पात्र तुम्ही समोर घेणार आहात त्या पात्रामध्ये ते तीळ, भीमसेनी कापूर आणि त्या लवंग जाळायचे आहेत. आसन सोडायचे नाही. त्याच आसनावरती तुम्हाला जप करायचा आहे. किमान 2 तासाच्या कालावधीचा अंतर असावा. 2 तास तरी तुम्ही जप करावा. तुमच्याकडे जो गुरुमंत्र आहे त्याच गुरुमंत्राला तुम्हाला जपायचे आहे. माळेची संख्या नसणार, किती माळ करायच्या त्याची गणित नसणार. 2 तास किमान तुम्हाला तो वेळ द्यायचा आहे.
एक दीपक प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या इष्टशक्तींच्या कृपे आशीर्वादानं तुम्हाला हा उपाय फलद्रूप व्हावा म्हणून इष्टशक्तीसाठी दीपक प्रज्वलित करा. ज्याही वेळेस तुमचे 2 तास किंवा 2 तासाही पेक्षा तुम्ही बसू शकता, काय हरकत नाही. तुम्ही रात्री 11:15च्या नंतर पहाटे 4 वाजेपर्यंत जरी बसण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर बसू शकता, काय हरकत नाही. पण माझे तरी 2 तास तुम्हाला बसावंच लागेल. त्या 2 तासाची जी काही सेवा होईल ती तुम्ही सेवा झाल्यानंतर तुमच्या इष्टाच्या चरणी समर्पित करायची आहे आणि प्रण करायचं आहे, वचन द्यायचे आहे की जनकार्यासाठी मी सदुपयोग करील. बाबा तुमची कृपा माझ्यावरती इथून पुढे नेहमी असावी, सदैव असावी. करून बघा मित्रांनो, उपाय खूप कारगर आहे, महत्त्वाचा आहे. ह्या उपायाच्या माध्यमानं अनेक साधकांचे कल्याण झालेले आहे. आलं का देश? जय गुरु गोरखनाथ.